हाय गाईज, मी आहे अंकिता आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघूया सूट मटेरियलची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची. या व्हिडिओमध्ये आपण टॉपची कटिंग आणि स्टिचिंग करूया. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया. अस्तर मी इथे 4 फोल्डवरती ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर आपण कुर्तीची मापे टाकून घेऊया. इथे मी 12.5 वरती मार्किंग करून कट केलेला आहे. साडेबारा वरती म्हणजे ही माझा 40 इंचांवरती आहे. त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच म्हणजे 11 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन सोडलेलं आहे. तसं 12.5 वरती कट करून घेतलेलं आहे. आता इथे कुर्तीची मापे टाकून घेऊया. आर्महोल मी इथे 7.5 इंचावरती घेतलेला आहे. 15.5 वरती कमरची उंची घेतलेली आहे आणि 21 इंचांवरती हिप लेंथ घेतलेला आहे. छातीचा चौथा प्लस 1 इंच 7.5 इंचवर शोल्डर घेतलेला आहे. आर्महोलचा शेप ड्रॉ करूया 7.5 इंचांवरती मार्किंग करून. कमरेचा चौथा प्लस 1 इंच घ्यायचं आहे आणि इथे खाली हिपचा चौथा प्लस 1 इंच घ्यायचं आहे. बॉटम आपण तेवढेच ठेवूया जेवढे आपली हिपची माप येणार आहे तेवढेच ठेवूया आणि चारही आपल्याला जे पॉईंट भेटले ते आपण जोडून घेऊया. बाहेर 1.5 इंचाचा मार्किंग करूया, एक्स्ट्रा मार्जिन सोडूया, ते पण जॉईंट करून घेऊया. गळा रुंदी 3.25 इंचांवरती घेऊन पुढच्या गळ्याचा आकार मी 8 इंचांवरती घेऊन सेंटरवरती मार्क करूया आणि खाली जो शोल्डरच्या खाली उतारवरती 1.5 इंचांवरती मार्क केले तिथे हा पॉईंट जोडूया आणि अर्धा इंचांवरती आर्महोलचा शेप ड्रॉ करूया. कटिंग करून घेऊया. छाती, कमर आणि सीटमध्ये जो मी चौथा भाग घेऊन 1 इंच ॲड केलेला आहे तो 1 इंच लुझिंगसाठी ॲड केलेला आहे. सगळ्या माकांवरती असे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. जो मेन फॅब्रिक आहे तो मी 4 फोल्डवरती ठेवून घेतलेला आहे, पण जो बॅक साईड आहे त्याला मी खाली 1.5 इंच असा एक्स्ट्रा सोडलेला आहे, कारण जो फ्रंट साईड आहे तिथे आपल्याला बॉर्डर दिलेला आहे आणि बॅक साईडला काही दिलेलं नाही आहे, म्हणून 1.5 इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे. फोल्डिंग पट्टीसाठी फोल्ड करण्यासाठी 1.5 इंच मी एक्स्ट्रा खाली सोडलेला आहे. टॉपची लेंथ प्लस 2 इंच घेऊया आणि त्यानंतर अस्तर टॉपवरती ठेवून फ्रंटचा आर्महोल कट करून घेऊया. नीट व्यवस्थित अस्तर मेन फॅब्रिकवरती अस्तर नीट ठेवून सगळ्या साईडने मार्क करून घ्यायचं आहे.
इथे माझं मार्किंग करून झालेलं आहे. आता मी कटिंग करणार आहे. मेन फॅब्रिक कट करून घेऊया. कटिंग करून झाल्यानंतर फ्रंट साईडच्या फॅब्रिकवर मेन फॅब्रिकवरती फ्रंट साईडचा अस्तर ठेवून आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडचे अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. फ्रंट फॅब्रिक मेन फॅब्रिकच्या वरती अस्तर आणि बॅक फॅब्रिकच्या वरती असा ठेवून जॉईंट करून घेऊया. आर्महोल कट करून घेऊया फ्रंट साईडचा आणि छोटीशी कट लावून घेऊया मार्किंगच्या तिथे. स्लीव्ससाठी आधी 4 फोल्डवरती फॅब्रिक ठेवून 1 इंच मार्जिंग फोल्डिंग पट्टीसाठी आणि स्लीवचा जो लेंथ आहे त्याच्यामध्ये 1/2 इंच प्लस करून खाली 3.5 इंचांवरती मार्क करून घेतलेला आहे. 3.5 इंच खाली स्लीवचा राऊंड आहे त्याचा 1/2 इंचावरती मार्क करायचं आहे. 3.5 इंचावरती मार्क केलं आहे. तिथून खाली आर्महोल आपण टॉपसाठी जो घेतलेला आहे तो टाकायचा आहे. बाहेर 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे दोन्ही पॉईंट जॉईंट करून. दीड इंचांवरती मार्जिन एक्स्ट्रा सोडून तो दोन्ही पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे. साडेसात इंचांवरती जिथे मार्क केलेलं आहे तिथून आतमध्ये 1.5 इंचांवरती परत एक मार्क करून घ्यायचं आहे. दोन्ही पॉईंट जोडायचे आहे. आर्महोलचा शेप स्लीवचा जो आर्महोलचा शेप आहे तो ड्रॉ करायचा आहे पुढचा आणि मागचा दोन्ही. तून वरती मी 5 इंचांवरती घेतलेला आहे स्लीव्ससाठी आणि 4.5 इंचांवरती मार्क करून वरून शेप दिलेला आहे स्लीव्ससाठी. बलून स्लीव्ससाठी आपल्याला हवा असेल आपण तेवढा वरती घेऊ शकतो. मी 5 इंचांवरती घेतलेला आहे. जेवढी फुग्याची बाही आपल्याला जेवढी जास्त फुग्याची बाही आवडत असेल बलून तर जास्त वरती आपण घेऊ शकतो. मला जास्त नको आहे त्यामुळे मी 5 इंचांवरतीच घेतलेलं आहे. कट करून घ्यायचं आहे आणि फ्रंट साईडचा आर्महोल ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे. आपली टॉपची कटिंग झालेली आहे. आता आपण सिलाई बघूया टॉपची कशी करायची आहे. जो फ्रंट साईडचा मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अस्तर ठेवून अस्तर जॉईंट करून घेऊया. अस्तर जॉईंट करून झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे बाहेर आलेला तो कट करून घेऊया नीट. अस्ताचा जो खालून 1.5 इंचांवरती गॅप सोडून मग सिलाई करूया कारण तो नंतर आपल्याला फोल्ड करायचा असतो वरती. ते मी दाखवले ते 1.5 इंच सोडून मग तिथून 1.5 इंच सोडून मग वरती सिलाई करून घ्यायची आहे. इथे मी सिलाई करून झालेला आहे माझा. अस्तर जॉईंट करून झालेला आहे आणि जो एक्स्ट्राचा जो बाहेर आलेला फॅब्रिक आहे तो मी कट करून घेते आहे.
बॅक साईडचा फॅब्रिक पण मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे, त्याचा अस्तर पण मी. कॅनव्हास पेपर घेतला आहे, त्याच्यावरती 3.25 इंचांवरती जो गळारुंदी मी घेतलेला आहे तो मार्क करून खाली 8 इंचांवरती गळा मार्क केलेला आहे आणि इथून पण 3.25 इंचांवरती मार्क करून एक बॉक्स तयार केला आहे आणि गळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे. गळ्याचा शेप आपल्याला जसा आवडेल तसा आपण गळा बनवू शकतो. 1.25 इंचांवरती मार्क करून राऊंड करून घेतलेला आहे. त्या फ्रंटचा गळा कट करून झालेला आहे. आता मी बॅकसाठी गळा कट करणार. बॅकसाठी पण सेम तेच प्रोसेस करायचं आहे. 3.25 इंचांवरती मार्क करून खाली मी 7 इंचांवरती घेतलेलं आहे आणि बॉक्स तयार करून राऊंड शेप देऊन मागच्या गळ्याचा आकार ड्रॉ केलेला आहे. दोन्ही कॅनव्हास पेपर कॉटनच्या फॅब्रिकवरती ठेवून आयर्नने ते प्रेस करून घेऊया, म्हणजे त्याचा जो चिकटेल त्याच्यावरती कॉटनच्या फॅब्रिकवरती. इथे मी आयर्न घेऊन ते प्रेस करते, म्हणजे त्याचा कॅनव्हास पेपर कॉटनच्या फॅब्रिकला चिकटेल खाली. गळा जो आपण तयार केला त्याचा सेंटर काढूया आणि टॉपचा सेंटर काढून गळा त्याच्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची गळ्याचा आकार घेऊन. बॅक आणि फ्रंटला सेम तेच प्रोसेस करायचं आहे. तर स्लीव्ज खालून स्लीव्ज 1.5 इंचांवरती फोल्ड करून घ्यायचे वरती, डबल फोल्ड करून 5 इंचाचा अंतर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट लावायचे आहे. मग कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे गळा. बॅकसाठी पण सेम तेच प्रोसेस करायचं आहे. शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. इथे मी बॅकसाठी गळा आधीच तयार करून ठेवला होता. शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर स्लीव्ज अटॅच करायचे आहे. स्लीव्जसाठी मी वरती जो आपण सेंटर काढला आहे तिथून साईडला 2.5 इंचांवरती प्लेट्स टाकत गेले. दोन्ही साईडला मी छोटे छोटे प्लेट्स टाकलेत 6-6 इंचांवरती. 6-6 प्लेट्स टाकलेत. 2.5 इंचांवरती मार्क करून 6 छोटी छोटी प्लेट टाकलेत. तुमचे कमी पण येऊ शकतात आणि जास्त पण येऊ शकतात. प्लेट्स टाकून झाल्यानंतर आधी आपण ठेवून
चेक करायचं आहे की आपला स्लीव्ज व्यवस्थित बसतोय का. जर छोटं नाही तर मोठं होत असेल तर आपल्याला 1-2 इंच प्लेट काढू पण शकतो, नाहीतर आपण परत ते अजून घेऊ पण शकतो. ते माझा स्लीव्ज 6-6 इंचांच्या 6 प्लेट्स टाकल्यानंतर ते नीट बसले. स्लीव्ज मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला स्लीव्जची वेगळी व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की घेऊन येईन. पण जर सर्व दाखवत बसले तर मग व्हिडिओ खूपच जास्त मोठा होईल, म्हणून मी ते डायरेक्टच स्लीव्ज लावून घेतला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर मग मी वेगळा एक व्हिडिओ नक्की बनवेन. 1.5 इंचांवरती मार्किंग करून फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. फिटिंगची शिलाई मारून झाली आहे. आता आपण साईड कट जो आहे तिथे शिलाई मारून घेऊया. आणि त्याच्या आधी जो अस्तर आपण 1.5 इंचांवरती सोडला आहे तो डबल फोल्डने फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. साईड कटसाठी 1.5 इंचांवरती फोल्ड करून आतमध्ये कटपर्यंत येऊन दुसऱ्या बाजूला जाऊन तिथून पण अशीच सेम 1.5 इंचांवरती फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे खालपर्यंत. दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे. आणि पुढच्या साईडला आपल्याला बॉर्डर दिलेलं आहे, पण मागच्या साईडला काही दिलेलं नाही आहे. तर 1.5 इंचांवरती मी जो सोडलेला आहे तो पण मी फोल्ड करून शिलाई मारून घेणार आहे. आणि असं आपल्या कुर्ती पूर्ण झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सलवारसाठी व्हिडिओ बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब